Welcome to Sate Group of Education, Branch Sambhajinagar. Myself, Mrs. Patil, Biology faculty. लास्ट पिरियडमध्ये बघा आपण प्लांट टिश्यूबद्दल स्टडी केला. आता आपण त्याचा दुसरा भाग शिकतोय तो म्हणजे ॲनिमल टिश्यू. प्राणी ऊतींबद्दल आपल्याला इथं अभ्यास करायचा. प्लांटमध्ये आपण मेरिस्टेमॅटिक, परमनंट वगैरे सांगितलं होतं. तसं इथं नाही आहे. इथं 4 प्रकारचे ऊती आपल्याला बघायला मिळतात. पहिला तो इपिथिलियल टिश्यू. ॲनिमल टिश्यूमध्ये 4 प्रकारच्या टिश्यू असणार आहेत. पहिलं सांगितलं ते इपिथिलियल टिश्यू. दुसरा आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू. थर्ड इज द मस्क्युलर टिश्यू अँड फोर्थ इज द नर्वस टिश्यू. ह्या 4 टिश्यूचा स्टडी आपण ॲनिमल टिश्यूमध्ये करणार आहे. त्याच्यातलं पहिलं आपण इपिथिलियल टिश्यू आधी डिटेल बघूया. पहिला पॉईंट आहे तो इपिथिलियल टिश्यू. आता इपिथिलियल म्हणजे काय बघा, तर कुठल्याही ऑर्गनचा म्हणजे कुठल्याही इंद्रियाचा सगळ्यात बाहेरचा कवर असेल किंवा इंटरनल लायनिंग असेल, हे ह्या इपिथिलियल टिश्यूचं तयार झालेलं असतं. बघा काय सांगितलं, एक्सटर्नल कवर अँड द इंटरनल लायनिंग इट इज फॉर्म्ड फ्रॉम द इपिथिलियल टिश्यू. म्हणजे कुठलंही इंद्रिय घेतलं तर त्याचं सगळ्यात बाह्यतम आवरण असेल किंवा इनर लायनिंग असेल, म्हणजे आतलं कवर असेल, आतला स्तर असेल, हा कशाचा बनलेला असतो, इपिथिलियल टिश्यूचा. म्हणजे समजा आपण की स्टमक किंवा जठर ह्याचं आपण एक्झाम्पल घेतलं तर बघा, आता इन शॉर्ट आपण इथे ड्रॉ करून बघा. समजा हे स्टमक आहे, तर स्टमकमधला हा बाहेरचा जो कवर आहे तो इपिथिलियलचा बनलेला असेल, किंवा ह्याचं जे आतलं लायनिंग असेल म्हणजे ह्या ज्या सेल्स असतील तर त्यासुद्धा कशाच्या बनलेल्या असणार आहेत, इपिथिलियल सेलच्या. बघा, आउटर मोस्ट कवर म्हणजे बाहेरचं कवर आणि इनर लायनिंग म्हणजे आतला स्तर, हे कशाचं बनलेलं आहे, इपिथिलियल टिश्यूचं. लक्षात आलं. इपिथिलियल टिश्यू म्हणजे काय, तर कुठल्याही इंद्रियाचा बाहेरचं कवर असेल किंवा आतला स्तर म्हणजे इंटरनल लायनिंग असेल, ते इपिथिलियल टिश्यूचं बनलेलं असतं. आता बघा, बाहेरून कव्हर करायचं आहे किंवा आतून त्याचा थर तयार करायचा आहे, म्हणजे त्या सेल्समध्ये कुठेही गॅप असून चालणार नाही आहे. म्हणजेच दॅट सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. म्हणजे त्या सेल्स असतात त्या एकमेकांना अगदी चिकटून असतात, कॉम्पॅक्टली अरेंज्ड असतात. देर आर नो एनी इंटरसेल्युलर स्पेसेस. आता इथं पण बघू शकतो बघा, ह्या पण वेगवेगळ्या सेल्स दाखवल्या. त्या सेल्स आहेत त्या एकमेकांना अगदी चिकटून आहेत, त्यांच्यामध्ये कुठंही स्पेस नाही. कारण पूर्ण बाहेरून बाहेरचं आवरण तयार करायचं आहे. कुठल्याही सबस्टन्सला इझिली आत येऊन द्यायचं नाही आहे. त्यामुळं आवरण तयार करायचं असल्यामुळं त्या सेल्स काय आहेत, दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. म्हणजे त्या एकमेकांना अगदी चिकटून आहेत. देर आर नो एनी इंटरसेल्युलर स्पेसेस. त्या सेलच्या मध्ये कुठंही आपल्याला स्पेस बघायला मिळत नाही. हे नीट लक्षात ठेवायचं आहे. दे आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. त्याच्यानंतर बघा, दे लाईज ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. हे इपिथिलियल टिश्यूची एक प्रॉपर्टी असते. तर ह्या सेलच्या खाली हे असेल्युलर मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यावर त्या सेल्स अरेंज झालेल्या असतात आणि त्याला म्हणतात बेसमेंट मेम्ब्रेन. ऑल द सेल्स आर अरेंज्ड ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे ह्या सेलच्या तळाला, सेलच्या खालच्या साईडला एक असेल्युलर कव्हर आहे, मेम्ब्रेन आहे, त्याला काय म्हणायचं आहे, बेसमेंट मेम्ब्रेन. ऑल द सेल्स आर अरेंज्ड ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन अँड दॅट सेल हॅव द सेल्फ पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. म्हणजे समजा काही इंजुरीमुळे ह्या सेल्स काही खराब झाल्या तर परत त्या स्वतःला रिजनरेट करू शकतात. सो दे हॅव द पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. म्हणजे कुठल्याही इंद्रियाचा सगळ्यात बाहेरचा कव्हर असेल किंवा आतलं आवरण असेल, थोडं डॅमेज झालं तर ते परत आणि तयार होतं. कारण का, तर त्या सेल्सना काय ॲबिलिटी आहे, दे हॅव द पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. म्हणजे परत त्या डिवाइड होतात आणि परत आहे तसं आवरण तयार करतात. सो दे हॅव द पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. तर बघा, इपिथिलियल टिश्यूच्या बद्दल आपण सांगितलं. आता ॲनिमल टिश्यूमधला सगळ्यात पहिला टिश्यू कुठला आहे, इपिथिलियल टिश्यू. हे इपिथिलियल टिश्यूचं काम काय आहे, टू कव्हर द ऑर्गन ऑर टू फॉर्म द इंटरनल लायनिंग. म्हणजे बाहेरून कव्हर करणं किंवा आतला स्तर तयार करणं. त्या सेल्स असतात त्या कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये अजिबात स्पेस नाही, एकमेकांना चिकटून आहेत. त्याच्यानंतर ऑल द सेल्स आर लाईज ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. त्या सगळ्या आहेत त्या एका मेम्ब्रेनवर अरेंज झालेल्या असतात. आणि नंतर काय सांगितलं, दे हॅव द पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. म्हणजे वरून कव्हर किंवा आतला स्तर थोडाफार काही कारणांनी डॅमेज झाला तर तो परत आणि आहे तसा होतोय.
कारण का तर ह्या सेल्सना कशाची ॲबिलिटी आहे, ते हॅव द पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. ओके, तर हे आपण एपिथिलियल टिश्यूबद्दल सांगितलं बघा. एपिथिलियल टिश्यूचे आणि प्रकार आपल्याला दोन सांगता येतात. एक म्हणजे सिम्पल इपिथिलियम आणि दुसरा आहे तो कंपाऊंड इपिथिलियम. इपिथिलियम टिश्यूचे आपण दोन प्रकार बघणार आहे, एक सिम्पल इपिथिलियम आणि कंपाऊंड इपिथिलियम. बघा आता सिम्पल इपिथिलियमच्या पण 4 डायग्राम काढलेले आहेत. तर इथं काय दिसतं बघा, तर हे खाली बेसमेंट मेम्ब्रेन आहे सगळ्याच डायग्राममध्ये आणि त्याच्यावर सेलचा सिंगल लेअर अरेंज झालेला आहे. म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेनवर सेलचा फक्त एकच थर आहे. तर अशा प्रकारचं असेल तर त्याला म्हणायचं आहे सिम्पल इपिथिलियम. म्हणजेच वेन देर इज ओनली वन लेअर ऑफ द सेल प्रेझेंट ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन देन दॅट इपिथिलियम इज कॉल्ड ॲज द सिम्पल इपिथिलियम. बघा बेसमेंट मेम्ब्रेनवर फक्त एकच सेलचा लेअर असेल तर त्याला म्हणायचं आहे सिम्पल इपिथिलियम. पण आता इकडं बघितलं तर लक्षात येईल तुमच्या, हा बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि बेसमेंट मेम्ब्रेनवर 1 2 3 4 आणि 5 असे वेगवेगळे थर अरेंज झालेत. म्हणजेच इफ मेनी लेयर्स आर देअर ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन देन दॅट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड इपिथिलियम. लक्षात आलं का बघा, म्हणजे बेसमेंट मेम्ब्रेनवर जर एकच थर असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, सिम्पल इपिथिलियम. आणि बेसमेंट मेम्ब्रेनवर जर अनेक थर असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, कंपाऊंड इपिथिलियम. लक्षात आलं. आता सिम्पल इपिथिलियमचा पण अजून थोडे प्रकार बघूया. सिम्पल इपिथिलियममध्ये पहिला प्रकार आहे तो स्क्वॅमस इपिथिलियम. म्हणजे काय, तर सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड अँड दे आर पॉलिगॉनल. पॉलिगॉनलचा अर्थ काय होतं, म्हणजे षटकोनी पंचकोनी वगैरे अशा आकाराच्या सेल्स असतील तर त्याला आपण म्हणतोय स्क्वॅमस इपिथिलियम. आणि हा स्क्वॅमस इपिथिलियम काय तयार करतो बघा, किंवा कुठं असतात ते सेल्स, तर दे आर प्रेझेंट ऑन इनर लाइनिंग ऑफ द ब्लड व्हेसल. ब्लड व्हेसल म्हणजे काय, रक्तवाहिन्या. तर रक्तवाहिन्यातला आतला थर आहे तो अशा प्रकारच्या सेलपासून किंवा अशा प्रकारच्या टिश्यूपासून तयार झालेला आहे, स्क्वॅमस इपिथिलियम. दुसरा प्रकार आपण सांगतोय तो क्युबॉइडल इपिथिलियम. क्युबॉइडल मीन्स सेल्स आर क्यूब लाईक. बघा ह्या सेल्स आहेत त्या क्यूब सारख्या दिसत आहेत. हां, तर म्हणून त्याला आपण क्युबॉइडल इपिथिलियम असं म्हणतोय. तर बघा बऱ्याच वेळेला किडनीमध्ये जे नेफ्रॉन असतात त्या नेफ्रॉनचा आतला थर आहे तो अशा प्रकारचा असणार आहे. किडनीमधल्या नेफ्रॉनचा थर अशा प्रकारचा असणार आहे. किंवा बऱ्याचशा ग्लँड्स आहेत जसं की थायरॉइड ग्लँड, त्यांच्यामध्ये पण अशा क्युबॉइडल इपिथिलियल सेल्स असणार आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा प्रकार आहे तो कॉलमनार इपिथिलियम. कॉलमचा अर्थ लक्षात होतोय अशा उभ्या. मग इथं पण बघा ह्या सेल्स आहेत त्या कॉलम लाईक आहेत, अशा उभ्या आहेत, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, कॉलमनार इपिथिलियम. आणि त्या सेल्स कॉलम लाईक आहेतच, पण त्याचा वरचा पार्ट बघितला, अप्पर आर फ्री सरफेस, दे हॅव मेनी मायक्रोव्हिलाय. म्हणजे त्या सेलचा वरचा जो काही भाग आहे फ्री सरफेस आहे तसं प्लेन नाही आहे, तर काय आहे, अशा प्रकारचे वळ्या आहेत त्याच्यावर, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोव्हिलाय. आता ह्या मायक्रोव्हिलायचं काम काय असेल बघा, दे इन्क्रीज द सरफेस एरिया. म्हणजे पृष्ठभाग वाढवायचं काम करतात. म्हणजे समजा ही पेशी फक्त अशीच असते, वरचा थर असाच असता, तर त्याचा सरफेस एरिया फक्त एवढाच असता. पण आत्ता आपण बघतोय ते अशा प्रकारच्या त्या वळ्या आहेत, त्यामुळे सरफेस एरिया बराच वाढलेला आहे, जवळपास एवढा सरफेस एरिया मिळतो वर. म्हणजे मायक्रोव्हिलाय काय करतात, दे इन्क्रीजेस द एरिया, सरफेस एरिया ऑर द एरिया ऑफ द ॲब्झॉर्प्शन. आणि त्यामुळे यांचं कुठं असणार आहेत बघा अशा सेल्स, दे आर लाईज इन द इंटेस्टाईन. इंटेस्टाईन म्हणजे काय, आपण आतडं म्हणतोय, लहान आतडं. तर त्या लहान आतड्याचा आतला थर असणार आहे तो ह्या कॉलमनार एपिथिलियमचा असणार आहे, आणि त्याला मायक्रोव्हिलाय असतात. त्यामुळं आपल्या अन्नाचं जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन होत असतं, किंवा तिथं न्यूट्रियंट म्हणजेच पचलेलं अन्न जास्तीत जास्त ॲब्झॉर्ब केलं जातं, म्हणजे शोषून घेतलं जातं रक्तात. का तर तिथं काय असतात, मायक्रोव्हिलाय. आणि मायक्रोव्हिलायचं तेच काम आहे की सरफेस एरिया वाढवायचा, वरचं क्षेत्रफळ वाढवायचं, आणि त्यामुळं जास्तीत जास्त ॲब्झॉर्प्शन होईल. तर तिसरा भाग काय सांगितला, कॉलमनार एपिथिलियम. कॉलमनार एपिथिलियममध्ये सेल्स कशा आहेत, कॉलम लाईक आहेत, आणि त्याचं पोझिशन म्हणजे ते असतात कुठं, तर इंटेस्टाईनमध्ये. आता त्याच्यानंतर चौथा प्रकार आपण सांगतोय तो सिलिएटेड एपिथिलियम. सिलिया मीन्स दॅट आर द हेअर लाईक आउटग्रोथ. बघा इथं वर आपल्याला दिसतात अशा केसांसारखे आउटग्रोथ आलेले दिसतात, त्याला आपण सिलिएटेड एपिथिलियम असं म्हणतो. म्हणजे ह्या सेल्स
च्या वरच्या सरफेसला हेअर लाईक आउटग्रोथ असतात आणि त्याला सिलिया असं म्हणलेलं असतं आणि म्हणून ह्या इपिथिलियमला आपण सिलिएटेड इपिथिलियम असं म्हणतो. आता हे सिलिएटेड इपिथिलियम कुठं असतील बघा, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट. रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे काय, तर श्वासनलिका म्हणून आपण श्वास घेत असताना समजा एखादा डस्ट पार्टिकल किंवा एखादा सॉलिड पार्टिकल आत गेला तर तो तिथे थांबत नाही, लगेच तो स्वीप आउट केला जातो, म्हणजेच झाडल्यासारखी ॲक्शन केली जाते आणि बाहेर काढला जातो. आणि तो कशामुळं, तर सिलिया ह्या स्वीपिंग ॲक्शन करतात. स्वीपिंग ॲक्शन म्हणजे झाडण्यासारखी ॲक्शन घडवून आणतात आणि त्यामुळे एखादा पार्टिकल जर श्वासनलिकेत गेला, धुळीचा कण जर गेला तर तो स्वीप आउट मुवमेंटमुळं, स्वीपिंग मुवमेंटमुळं म्हणजे झाडण्यासारख्या मुवमेंटमुळं तो त्या श्वासनलिकेतून बाहेर काढला जातो आणि हेच तर त्या सिलियाचं काम आहे. तर बघा आपण हे सिंपल इपिथिलियमचा प्रकार बघितले. सिंपल इपिथिलियम म्हणजे काय सांगितलं, तर सिंगल लेअर ऑफ द सेल अरेंज ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. तर त्याच्यामध्ये स्क्वॅमस इपिथिलियम, क्युबॉइडल इपिथिलियम, कॉलमनर इपिथिलियम आणि सिलेटेड इपिथिलियम असे 4 प्रकार आपण सांगू शकतो. ह्याचे अजून डिटेल आपल्याला 11th मध्ये स्टडी करायचे आहेत. आपण हे बेसिक फक्त सांगितलं. आता त्याच्यानंतर बघा दुसरा प्रकार सांगितला तो कंपाऊंड इपिथिलियम. कंपाऊंड इपिथिलियम म्हणजे काय, तर मेनी लेयर्स आर अरेंज्ड ऑन द बेसमेंट मेम्ब्रेन. म्हणजे हे बेसमेंट मेम्ब्रेन जे आहे त्याच्यावर अजून बरेच थर अरेंज झालेले असतात. आता इथं तर आपण बघू शकतो की 5 थर अरेंज झालेले आहेत, तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, कंपाऊंड इपिथिलियम. आता बघा सगळ्यात खाली काय आहे, सगळ्यात बेसला काय आहे, बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि त्या बेसमेंट मेम्ब्रेनवरचा जो पहिला थर आहे त्याच्यातच फक्त आपण न्यूक्लियस दाखवलेत. का बरं, कारण ह्या जो पहिला थर आहे त्याला आपण स्ट्रॅटम जर्मिनेटम म्हणतो आणि ह्या लिव्हिंग सेल्स असणार आहेत, ह्या फक्त लिव्हिंग सेल असणार आहेत आणि त्याच्या वरच्या सेल्सचा जो थर आहे तो मात्र डेड सेलचा थर आहे. बघा डेड सेल्स. आता ह्याचं एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण, अशा प्रकारचे इपिथिलियम कुठं असणार आहे, स्किनवर असणार आहे. स्किन म्हणजे आपली त्वचा, त्वचेचा सगळ्यात आउटरमोस्ट लेअर असणार आहे तो ह्या प्रकारचा असणार आहे. बघा आपण त्वचेवरचा वरचा थर हा निघून जात असतो, डेड सेल्स ह्या निघून जात असतात. अजून दुसरं सांगायचं म्हणजे थंडीच्या दिवसात आपली त्वचा फुटते असं पण म्हणतो. फुटते म्हणजे काय होते ॲक्च्युअल, तर थंडीच्या दिवसात ब्लड व्हेसल्स थोड्या कॉन्स्ट्रिक्ट झाल्यामुळं ह्या लेअरला थोडं कमी न्यूट्रिशन मिळत असतं आणि त्यामुळं सतत डेड सेलचा लेअर तयार होतो आणि तो डेड सेलचा लेअर आपल्याला वर असा दिसत असतो आणि त्याला आपण त्वचा फुटणे असं म्हणतो. तर हा डेड सेलचा लेअर कंटिन्युअसली थंडीच्या दिवसात निघून जात असतो. तर हे त्वचेचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो ह्याला कंपाऊंड इपिथिलियमला. म्हणजे त्वचेमध्ये आपल्याला वरच्या साईडला दिसणार आहेत त्या सगळ्या डेड सेल्स असणार आहेत आणि त्या डेड सेलच्या खाली मग जो लेअर असतो तो लिव्हिंग सेलचा असतो, त्याला आपण स्ट्रॅटम जर्मिनेटम असं म्हणतो. आणि त्याच्यामुळं बघा म्हणजे स्किनला डायरेक्ट म्हणजे खालच्या किंवा स्किनला आपल्याला वरच्यावर खरचटलं तर बऱ्याच वेळेला रक्त येत नसतं, कारण का तर सगळ्या वरचा लेअर कशाचा असतो, डेड सेलचा असतो म्हणून. ओके, तर बघा आता आपण इथं इपिथिलियम टिश्यू स्टडी केलं. म्हणजे ॲक्च्युअली आपण ॲनिमल टिश्यू स्टडी करायला लागलो आहे. त्याच्यातला पहिला भाग सांगितला इपिथिलियल टिश्यू. इपिथिलियल टिश्यूच्या बाबतीत सांगितलं तर ते बाहेरचा कवर तयार करतात किंवा आतला स्तर तयार करतात. कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहेत, कुठंही मध्ये स्पेस नाही आहे. ते बेसमेंट मेम्ब्रेनवर अरेंज्ड असतात आणि दे हॅव द पॉवर ऑफ सेल्फ रिन्युअल. म्हणजे आपली रिन्युएशन करायची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे. जर बेसमेंट मेम्ब्रेनवर सिंगल लेअर असेल तर त्याला आपण सिंपल इपिथिलियम म्हणलं आणि बेसमेंट मेम्ब्रेनवर मेनी लेअर्स आर अरेंज्ड असतील तर त्याला आपण कंपाऊंड इपिथिलियम म्हणलं. तर सिंपल इपिथिलियमचे पण वेगवेगळे प्रकार आणि त्याचे फंक्शन्स आपण बघितले आणि कंपाऊंड इपिथिलियममध्ये एक एक्झाम्पल जर दिलं होतं ते स्किनचं दिलं होतं. म्हणजे आपल्या त्वचेवरचा जो थर असतो तो कसला असणार आहे, कंपाऊंड इपिथिलियमचा असणार आहे. तर हे इपिथिलियल टिश्यूबद्दल आपण स्टडी केलं. आपण ॲनिमल टिश्यू स्टडी करायला लागलो आहे. त्याच्यातला पहिला पार्ट आपण इपिथिलियल टिश्यू स्टडी केला. आता दुसरा पार्ट स्टडी करायला लागलो आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू. बघा कनेक्टिव्ह टिश्यू नावावरूनच लक्षात येते आपल्याला. कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह मीन्स कनेक्शन बिटवीन 2 पार्ट्स. तर ह्या ज्या टिश्यू आहेत they also perform the binding and they binds to parts of the body as well as they supports to the body. म्हणून त्याला आपण बाइंडिंग आणि सपोर्टिव्ह टिश्यू असं म्हणतो.
बघा दुसरा टिश्यू, ॲनिमल टिश्यूमधला दुसरा टिश्यू आपण स्टडी करतोय तो कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह मीन्स कनेक्शन्स बिटवीन टू ऑर्गन्स. मग ह्याचं फंक्शन काय असेल, बाइंडिंग ऑफ द टू ऑर्गन्स ॲज वेल एज सपोर्टिंग द बॉडी पार्ट्स. तर सो कनेक्टिव्ह टिश्यू इज द बाइंडिंग अँड द सपोर्टिव्ह टिश्यू. म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू हा बाइंडिंग आणि सपोर्टिव्ह टिश्यू असेल. आता बघा टिश्यू आहे त्यामुळे तिथं सेल्स तर असणारच आहेत, कारण आपण आधी सांगतोय टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल्स. पण इथं मात्र सेल्स बरोबर फायबर्स आणि मॅट्रिक्स पण असणार आहे. सेलच्या बरोबर फायबर्स असतील आणि त्याचबरोबर मॅट्रिक्स पण असेल. आता आपल्याला बाइंडिंगचं काम करायचं आहे त्यामुळे फायबर्स तर लागणारच आहेत आणि त्याच्याचबरोबर त्या फायबर्स बरोबर सेमी सॉलिड मॅट्रिक्स पण असणार आहे. बघा आधी इपिथेलियल टिश्यूमध्ये आपण शिकलो होतो तिथं फक्त सेल्स होत्या, पण इथं मात्र सेल्स बरोबर फायबर्स आणि मॅट्रिक्स हे सुद्धा दोन पार्ट असणार आहेत. आणि हे कनेक्टिव्ह टिश्यूची स्पेशालिटी आहे की त्याच्यामध्ये फायबर्स असणार आहेत आणि त्याचबरोबर मॅट्रिक्स पण असेल. त्याच्यानंतर सेल्स आर नॉट कॉम्पॅक्टली अरेंज्ड. बघा मगाशी आपण इपिथेलियलमध्ये सांगत होतो की सेल्स आर कॉम्पॅक्टली अरेंज्ड. कॉम्पॅक्टली अरेंज म्हणजे काय, त्या दोन सेल अगदी एकमेकांना चिकटून होत्या, त्यांच्यामध्ये स्पेस नव्हती. पण इथं मात्र बरोबर उलट आहे, सेल्स आर नॉट कॉम्पॅक्टली अरेंज्ड म्हणजे त्या अगदी एकमेकांना चिकटून नाहीत. दे हॅव द इंटरसेल्युलर स्पेसेस. स्पेसेस म्हणजे जागा, इंटरसेल्युलर मीन्स दोन सेलच्या मध्ये. तर त्या दोन सेलच्या मध्ये भरपूर जागा असणार आहे. दे हॅव द इंटरसेल्युलर स्पेसेस. आणि ती जी काही जागा असेल त्या ज्या काही इंटरसेल्युलर स्पेसेस आहेत दॅट आर फिल्ड विथ द मॅट्रिक्स. आणि त्याच्यामध्ये मग मॅट्रिक्स हे सेमी सॉलिड स्ट्रक्चर असणार आहे. त्याच्यानंतर इट इज हायली व्हॅस्क्युलर. म्हणजे ही जी कनेक्टिव्ह टिश्यू आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर नेहमी इपिथेलियल टिश्यूच्या खालच्या साईडला असतो आणि इट इज हायली व्हॅस्क्युलर आणि तिथं भरपूर ब्लड सप्लाय असतो म्हणून त्याला आपण म्हणलंय हायली व्हॅस्क्युलर. तर बघा कनेक्टिव्ह टिश्यूच्या बाबतीत बाइंडिंग अँड सपोर्टिंग टिश्यू, they have the cells, fibers and the matrix, they have the intercellular spaces and highly vascular. Vascular means provided with the blood vessels. आता कनेक्टिव्ह टिश्यूचे टाइप्स बघूया आपण कनेक्टिव्ह टिश्यूचे वेगवेगळे प्रकार बघूया. पहिला आहे तो कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, म्हणजे जो ॲक्च्युअल कनेक्शनचं काम करणार आहे म्हणून त्याला आपण म्हणले कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. दुसरा आहे तो स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे जो सपोर्टचं काम करणार आहे, बॉडीला सपोर्ट द्यायचं काम करणार आहे तो स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. आणि तिसरं आहे तो फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू, ज्यांच्यामधलं मॅट्रिक्स फ्लुइड आहे, लिक्विड आहे, त्याला आपण फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. बघा पहिला काय सांगितलं, कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. तर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर म्हणजे काय, जे ॲक्च्युअल बाइंडिंगचं काम करणार आहे. त्याच्यामध्ये दोन ॲरिओलर आणि ॲडिपोज हे दोन प्रकार येतात. स्केलेटल म्हणजे काय, सपोर्टिव्ह, बॉडीला आपल्या शरीराला आधार देण्याचं काम करतात. ते दोन आहेत ते कार्टिलेज आणि बोन आहेत. आणि तिसरं फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू सांगितलं, म्हणजे ज्यांच्यामधलं इंटरसेल्युलर सबस्टन्स किंवा मॅट्रिक्स हे लिक्विड आहे जसं की ब्लड. आणि दुसरं सांगितलं ते लिम्फ. ब्लड आणि लिम्फ हे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये येणार आहेत. आपण हेच प्रकार इकडं बघूया. पहिलं आपण सांगितलं होतं कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, त्याच्यामध्ये ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू सांगतो आपण. आता इथं बघा ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू आपण इन शॉर्ट ड्रॉ केलेली आहे. इथं ह्या डायग्राममध्ये आपल्याला फायबर्स दिसतात. आता हे जे काही वेव्ही फायबर्स दिसतात ते व्हाईट आहेत, व्हाईट फायबर्स, किंवा त्याला कोलॅजन फायबर असं पण म्हणतात. बघा व्हाईट फायबर किंवा कोलॅजन फायबर असं पण म्हणलं जातं. आणि दुसरे जे येलो कलरने ड्रॉ केलेले आहेत स्ट्रेट आहेत तर येलो फायबर्स असं म्हणतात किंवा इलास्टिक फायबर्स असं पण म्हणतात. म्हणजे हे जी काही कनेक्टिव्ह टिश्यू आहे त्याच्यामध्ये हे फायबर्स आहेत. फायबर्स म्हणजे तंतू किंवा धागे म्हणतो आपण. ते दोन प्रकारचे आहेत, एक व्हाईट फायबर किंवा कोलॅजन फायबर आणि दुसरं येलो फायबर किंवा इलास्टिक फायबर. आणि त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला वेगवेगळ्या सेल्स दिसत आहेत. पिंक कलरनं काढलेल्या आहेत, ऑरेंज कलरनं, येलो कलरनं आणि व्हाईट कलरनं काढलेल्या सेल्स. म्हणजे ह्या टिश्यूमध्ये फायबर्स तर आहेतच पण सेल्स पण आहेत. आणि ह्या फायबर आणि सेलच्या मध्ये जे काही स्पेस राहिलेली आहे इट इज फिल्ड विथ द मॅट्रिक्स ऑर द इंटरसेल्युलर सबस्टन्स. बघा ती जी मधली स्पेस आहे ती कशानं भरलेली असणार आहे, मॅट्रिक्सनं भरलेली असणार आहे. म्हणजेच सेमी सॉलिड स्ट्रक्चर असणार आहे जे पूर्ण ह्या फायबर आणि सेलच्या मध्ये असणार आहे, त्याला आपण मॅट्रिक्स म्हणतो. तर हा आपण ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल शिकलो. तर ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू काय करत असतं बघा, तर
दोन ऑर्गनना जोडण्याचं काम किंवा ऑर्गनमधली स्पेस आहे ती भरण्याचं काम हे, किंवा स्किनच्या खालचा थर हा ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचा असतो. आणि ह्याच्यामध्ये बघा, आणि आपण थोडंसं त्या ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचे डेव्हलप्ड पार्ट बघतोय. जर समजा त्या ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये व्हाईट फायबर म्हणजेच कोलॅजिन फायबरची संख्या जास्त असेल तर त्याला टेंडॉन असं म्हणलं जातं. म्हणजेच ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचाच हा डेव्हलप्ड पार्ट आहे, त्याला टेंडॉन म्हणतो आपण. तर टेंडॉन काय आहे बघा, इट इज कनेक्शन बिटवीन बोन अँड द मसल्स. आता इथं एक डायग्रामॅटिकली आपण प्रेझेंट केलेला आहे. हा व्हाईट कलरनं काढलेला बोन दाखवला आहे आणि हा मसल दाखवला आहे. हा मसल आहे आणि हा बोन आहे. आणि ह्या बोन आणि मसल्स ह्यांना जोडणारं जे पिंक कलरचं स्ट्रक्चर काय दाखवलेलं आपण, त्याला आपण काय म्हणलं आहे, टेंडॉन. टेंडॉन म्हणजे काय लक्षात आलं असेल मग. टेंडॉन म्हणजे काय आहे, इट इज कनेक्शन बिटवीन बोन अँड द मसल्स. म्हणजेच ही ॲरिओलर टिश्यू आहे, ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामध्ये व्हाईट फायबरचं प्रमाण जर जास्त असेल तर त्या टिश्यूला आपण टेंडॉन असं म्हणणार आहे. आणि टेंडॉनचं काम काय आहे, कनेक्शन ऑफ द बोन अँड द मसल्स. जे हे बोन आहेत, हे मसल्स आहेत, ह्या दोन्हींना एकमेकांना जोडण्याचं काम आहे, तो कोण करणार आहे, टेंडॉन करणार आहे. आता दुसरा एक पार्ट आपण बघूया, लिगामेंट. ॲक्च्युअल हा ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूचाच डेव्हलप्ड पार्ट मग असे म्हणलं तसं. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं, येलो फायबरची संख्या जास्त असेल. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूमधला येलो फायबर्स आपण इथं दाखवले ते येलो फायबर्स हे जास्त प्रमाणात असतील तर त्याला आपण लिगामेंट असं म्हणतो. आता हे लिगामेंट काय करतात बघा, दे कनेक्ट द टू बोन ॲट द जॉईंट्स. इथं बघा, हा एक बोन दाखवला, हा दुसरा बोन आहे आणि हे दोन बोन जॉईंटमध्ये एकमेकांना बांधून ठेवण्याचं काम आहे, ते लिगामेंट करतात. जॉईंट म्हणजे आपण सांधे म्हणतो, तर त्या सांध्यांमध्ये दोन बोन एकमेकांना बांधून ठेवणं किंवा त्यांचं एकमेकांपासून डिसलोकेट होऊ नयेत, बाजूला जाऊ नयेत, ह्याच्यासाठी ते एका धाग्यांनी ज्या बांधलेले असतात त्या धाग्यांना आपण काय म्हणतो, लिगामेंट. हां, तर लिगामेंट म्हणजे काय असणार ॲक्च्युअल, इट इज द डेव्हलप्ड ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू हॅव्हिंग द मोर नंबर ऑफ द येलो फायबर्स. येलो फायबरचं प्रमाण जास्त असलेला ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय असेल, लिगामेंट असेल. तर बघा, हे आपण ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल बोललो. आता त्याच्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यूचा दुसरा एक प्रकार ॲडिपोज टिश्यू. आपण मराठीत अगदी शब्दशः अर्थ म्हणला तर याचा चरबी असं म्हणतो आपण. म्हणजे आपल्या त्वचेखाली असणारी किंवा बऱ्याचशा व्हिसरल ऑर्गन म्हणजे जे अत्यावश्यक आपले इंद्रिय आहेत त्यांच्या भोवती प्रोटेक्शनसाठी त्याचा थर तयार झालेला असतो, की जसं किडनीज आहेत, किडनीच्या भोवती चरबीचा एक थर तयार झालेला असतो. तर हे सगळं कशामुळे तयार झालं आहे, ॲडिपोज टिश्यूमुळं. हां, आता इथं ॲडिपोज टिश्यूचे पण आपण डायग्राम काढले बघा. ह्या ॲडिपोज टिश्यूमध्ये जे आपण सेल्स दाखवलेत ते फॅट सेल्स आहेत किंवा ॲडिपोसाइट सेल्स आहेत. आणि त्या फॅट सेलमध्ये फॅट ग्लोब्युल्स किंवा हे फॅट ड्रॉपलेट्स साचत जातात आणि त्या फॅट ड्रॉपलेट्सचं कन्वर्जन फॅट ग्लोब्युलमध्ये होत असतं. आणि हा ॲडिपोज टिश्यू स्किनच्या खाली, त्वचेच्या खाली असेल किंवा आपल्या ज्या अत्यावश्यक इंद्रिय असतात जसं की किडनी असेल त्याच्या भोवती एक प्रोटेक्टिव्ह कवर तयार करण्याचं काम पण हे ॲडिपोज टिश्यू करत असते. आणि ॲडिपोज टिश्यूमध्ये अशा प्रकारचे ॲडिपोसाइट्स असतील किंवा फॅट सेल्स असतील, ह्याला आपण काय म्हणलं, फॅट सेल किंवा ॲडिपोसाइट. आणि त्याच्यामध्ये मग हे फॅट ड्रॉपलेट्स किंवा फॅट ग्लोब्युल साठवून ठेवलेले असतात. बघा, ह्या सेलमध्ये जास्तीत जास्त काय दिसतं, फॅट ग्लोब्युलच दिसतं. त्यातला न्यूक्लियस सुद्धा एका साईडला गेलेला असतो. म्हणजे ह्या सेलचं काम काय आहे, स्टोरेज ऑफ द फॅट. मग ह्या ॲडिपोज टिश्यूमुळं काय होतं बघा, मग असे सांगितलं असं त्वचेच्या खाली हा ॲडिपोज टिश्यू आहे, त्यामुळं टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजेच थंडीच्या दिवसात आपल्या शरीराचं तापमान हे मेंटेन ठेवायचं काम हा ॲडिपोज टिश्यू करतो. किंवा किडनीसारख्या इम्पॉर्टंट ऑर्गनना प्रोटेक्शन देण्याचं काम करतं. किंवा मग कधी कधी स्टार्वेशन म्हणजे काय, तर समजा आपल्याला काही दिवसांसाठी काही खायला मिळालेलं नाही, अशा वेळेला ह्या ॲडिपोज टिश्यूमधलं फॅट एनर्जी सोर्स म्हणून पण वापरलं जाऊ शकतं. तर हा कनेक्टिव्ह टिश्यूचा दुसरा प्रकार आपण बघितला. त्याच्यानंतर बघा, स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण कार्टिलेज आणि बोन असे दोन प्रकार सांगितले होते. कार्टिलेज, आता कार्टिलेज काय असेल तर आपण आपला कान बघितला किंवा टिप ऑफ द नोज म्हणजे नाकाचा शेंडा बघितला तर बघा ते अगदी सॉफ्ट नाही आहेत किंवा बोनसारखे हार्ड पण नाही आहेत.
तर कानाला हात लावून बघितलं तर त्याला एक स्पेसिफिक टफनेस आहे आणि तो टफनेस कशामुळे आला आहे, कारण ते कशाचं बनलेलं आहे, कार्टिलेजचं बनलेलं आहे. तर ह्या कार्टिलेजचं स्ट्रक्चर कसं असतं ते बघूया आपण. तर कार्टिलेजमधला हा आउटर मोस्ट कवर असतो, त्याला आपण पेरिकॉन्ड्रियम असं म्हणतो. त्याच्यानंतर पेरिकॉन्ड्रियमच्या आतल्या साईडला हे सगळं मॅट्रिक्स आहे आणि ते मॅट्रिक्स आहे ते तो थोडंसं टफ किंवा हार्ड आहे ॲज कम्पेअर्ड टू ॲरिओलर अँड द ॲडिपोज, आणि त्यामुळं कान किंवा नाक ह्या स्ट्रक्चरना थोडासा टफनेस आलेला आहे. आता ते फक्त म्हणजे मॅट्रिक्स वगैरे आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये सेल्स पण आहेत. टिश्यू आहे म्हणजे सेल्स आहेत. तर त्या कार्टिलेजमध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण काय म्हणतोय, कॉन्ड्रोसाइट. कॉन्ड्रोसाइट नावाच्या सेल्स असतात ज्या कार्टिलेजमध्ये असणार आहेत, आणि मग त्या कार्टिलेजमुळं आपल्या बॉडी स्ट्रक्चर्सना सपोर्ट मिळतोय, त्यामुळे त्याला आपण स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू किंवा सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतोय. तर कार्टिलेजच्या बाबतीत सांगताना तर सांगितलं पण कान आणि नाक, पण त्याचबरोबर आपल्या बॉडीचे इंटरनल पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी आपल्याला कार्टिलेज बघायला मिळतं. जसं की आपला साऊंड बॉक्स म्हणा, लॅरिंग्स किंवा स्वरयंत्र म्हणतो आपण, ते कार्टिलेजचं बनलेलं असतं. त्याच्यानंतर जे बोन्सचे टीप आहेत, बोन्सच्या टोकाला सुद्धा कार्टिलेज असतं, जॉईंटमध्ये कार्टिलेज असतं. त्याच्यानंतर लहान मुलांच्या बरेचसे बोन्स जे नंतर परत बोनमध्ये कन्वर्ट होत असतात, पण ते आधी कार्टिलेजचे बनलेले असतात. लहान मुलांच्या बॉडीमध्ये बऱ्याच प्रमाणात कार्टिलेज असतात, नंतर मग ते बोनमध्ये कन्वर्ट होत असतं. तर अशा प्रकारे कार्टिलेज हा सपोर्टिव्ह टिश्यू म्हणून आपण बघतोय. आता शेवटचं आपण स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये बोन म्हणतोय. बघा बोन, इथे एक लॉंग बोनचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे आणि इथं आपण त्याचा TS घेतलेला आहे, ट्रान्सवर्स सेक्शन, म्हणजे ह्या बोनचा आपण आडवा छेद घेऊन इथं दाखवला आहे. तर ह्याचं सगळ्यात आउटरमोस्ट कवर आहे ते पेरिऑस्टियम, म्हणजे बोनचं सगळ्यात बाहेरचं थर आहे त्याला आपण पेरिऑस्टियम म्हणलेलं आहे. आणि हे लॉंग बोन्स असणार आहेत ते हॉलो आहेत, पोकळ आहेत. त्याच्यामधली कॅव्हिटी आहे ती मॅरो कॅव्हिटी आहे, आणि ही मॅरो कॅव्हिटी आहे आणि हा बाहेरचा थर, ह्याच्यामध्ये मात्र मग मॅट्रिक्स असणार आहे. आणि ते मॅट्रिक्स मात्र हार्ड आहे, म्हणजे जवळपास कॅल्शियम, फॉस्फरस अशासारखे मिनरल्स ह्या मॅट्रिक्समध्ये आहेत. आणि त्याचबरोबर मॅट्रिक्स बरोबरच तिथं ऑस्टिओसाइट्स नावाच्या सेल्स पण असतात. ऑस्टिओसाइट, ऑस्टिओब्लास्ट नावाच्या सेल्स ह्या मॅट्रिक्समध्ये असणार आहेत. आणि ह्या मॅट्रिक्सला किंवा हा जो काही मधला थर आहे त्याला हार्डनेस का आला, मग असे सांगितलं असं, त्याच्यामध्ये मिनरल्स आहेत. कुठले, कॅल्शियम, फॉस्फरस ह्यासारखे मिनरल्स आहेत, त्यामुळं त्या बोनच्या मॅट्रिक्सला हार्डनेस आलेला आहे. तर हे बोनच्या बाबतीत बघितलं तर बोन इज अ स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू. आणि स्केलेटल कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजेच काय, तर आपल्या बॉडीला सपोर्ट देणारा टिश्यू आहे. आणि त्याला हार्डनेस का आलेला आहे, कारण त्याच्या मॅट्रिक्समध्ये काय आहे, कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे मिनरल्स आहेत. तर बघा आता आपण कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल हे स्टडी करायला लागलं. तर कनेक्टिव्ह टिश्यूच्या प्रकारात आपण बघितले ते परत एकदा रिवाइज करूया. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, ज्याच्यामध्ये ॲरिओलार आणि ॲडिपोज शिकलो होतं आपण, तो ॲरिओलार आणि हा ॲडिपोज. नंतर स्केलेटलमध्ये कार्टिलेज आणि बोन सांगितलं. कार्टिलेज म्हणजे काय, तर कान किंवा नाकाचा शेंडा वगैरे हे जे स्ट्रक्चर तयार झाले ते कार्टिलेज झाले, ते स्पेसिफिक टफनेस देतात आपल्या बॉडीला. त्याच्यानंतर बोन, हाडं, ही तर आपल्याला माहिती आहेत, पूर्ण आपलं इंटरनल स्केलेटन कशाचं तयार झालेलं आहे, बोनचं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये ब्लड आणि लिम्फ आलेला आहे. ब्लडमध्ये बघा RBCs, WBCs आणि प्लेटलेट ह्या सेल्स आहेत, आणि त्यामुळं ब्लडला आपण टिश्यू म्हणतोय, फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. तर हे आपण कनेक्टिव्ह टिश्यूबद्दल स्टडी केलं.